नमस्कार. माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत. पावसातही उसळला जनतेचा उत्साह. देगलूरमध्ये अजित पवारांच्या सभेला प्रचंड गर्दी. माजी नगराध्यक्ष पद्मवार यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं देगलूर शहरात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थित राहून लक्ष्मीकांत पद्मवार यांच्यासह विविध कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला. कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार यांनी देगलूर येथील प्रसिद्ध दर्गा हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई येथे दर्शन घेऊन चादर चढवली आणि मोंढा मैदानावरील सभेत संवाद साधला. सभेच्या वेळी पावसानं अचानक हजेरी लावली तरीही जनतेचा उत्साह ओसंडून वाहत होता. अनेकांनी डोक्यावर खुर्च्या धरून पावसात भिजत अजितदादांचं भाषण ऐकलं. अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं की सर्व जाती धर्मात आपल्याला जातीय सलोखा ठेवायचा आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःला एकटं समजू नये. आम्ही सदैव शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकरी एक जात आहे. मीही एक शेतकरी आहे असं ते म्हणाले. तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा नक्कीच फडकेल. कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावं. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असं पवार यांनी सांगितलं. आपल्याला सगळ्यांना धर्मनिरपेक्ष आणि सगळे धर्म असतील, पंथ असतील, प्रांत असतील, त्याच्यामध्ये जातीय सलोखा ठेवायचा. एकमेकाचा दुस्वास करून समाज पुढे जाऊ शकत नाही. एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण करून त्याच्यामध्ये विकास होऊ शकत नाही. जातीय सलोखा ठेवणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि देगलूरकरांनी नेहमीच त्या गोष्टीला प्राधान्य दिलेले आहे. हे कुणी नाकारू शकत नाही. प्रसंग येतील त्या प्रसंगामध्ये माझ्या बळीराजांनी एकटं समजू नये. महायुतीचं सरकार त्याच्या पाठीशी आहे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही पण शेतकरी आहोत. शेतकरी एक तुमची माझी जात आहे. त्याच्यामुळे आपण कधी एकमेकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या बाबतीमध्ये अवतर देणार नाही. त्याबद्दलची ग्वाही मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारी देगलूर नगरपालिका असेल किंवा इथली जिल्हा परिषद तालुका पंचायत असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या ताब्यामध्ये देण्याच्या करता आपण आपलं काम करावं. तुम्ही तुमची जो व्यवस्थितपणे निर्णय दिल्यानंतर तुमच्या विकास कामाला निधी देण्याच्या करता मी अर्थमंत्री म्हणून कुठं कमी पडणार नाही. त्याबद्दलचा विश्वास मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो. आणि या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत लक्ष्मीकांत पद्मवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देगलूर शहरात केलेल्या कामाचा आढावा सांगितला. तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आपण काम करायचं नाही आणि दुसऱ्याला काम करू द्यायचं नाही असं नांदेडचं राजकारण झालं आहे. माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. या सभेमुळे देगलूर शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे, माइंडलाइट मीडिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा आज देगलूर नियोजित दौरा होता. त्यांच्यासोबत माजी मंत्री नवाब मलिक साहेब, माजी मंत्री संजय बनसोडे साहेब हे पण उपस्थित होते. नांदेडचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर, लोकनेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, माजी आमदार ओमशेठ पोकर्णा, माजी आमदार सुभाषराव साबणे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश सोहळा व मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अजितदादा वेळेवर उपस्थित झाले होते आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. देगलूर शहरवासियांनी भरपूर असं सहकार्य आम्हाला दिलं. हजारोच्या संख्येत लोक उपस्थित होते. शेवटी पावसामुळं
अजितदादांना भाषण आठवते घ्यावं लागलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या कार्यक्रमात पाऊस येतो त्या त्या कार्यक्रमात पक्षाला यश मिळतं हा पक्षाचा इतिहास आहे. त्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते अतिशय समाधानी आहोत की निसर्गानं आमच्यावर विजयाचा गुलाल टाकला पावसाच्या रूपानं असं आम्ही समजतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आज पक्षाचे प्रवेशमध्ये माजी नगराध्यक्षा वंदनाताई कांबळे, माजी नगराध्यक्ष केरुळकर साहेब, माजी नगराध्यक्ष उज्ज्वलाताई पदमवार यांनी प्रवेश केला. मी आणि माझे सर्व सहकारी प्रवेश केलो. जवळपास 10 माजी नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष आणि इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे निश्चितच पक्षामध्ये नवचैतन्याचं वातावरण होईल आणि पक्ष जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून चांगल्या प्रकारे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात नगरपालिका कशी ताब्यात येईल ते आम्ही सर्वांनी एकत्र बसून ठरवू. नगरपालिकेचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय इतर कोणी करू शकत नाही हे देगलूर शहरवासियांना माहीत आहे. देगलूर शहरामध्ये आजपर्यंत जी विकासाची कामं झाली त्यात पक्षाचा फार मोठा वाटा आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना शहराला भरघोस निधी दिलेला आहे. देगलूर शहरात झालेल्या मोठ्या योजना ते पाणी पुरवठा असेल, बोरी गटार योजना असेल, व्यापारी संकुल असतील, केरूर तलावाचं सुशोभीकरण असेल, शिवाजी उद्यानाचं सुशोभीकरण असेल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असेल किंवा मुस्लिम शादीखाना असेल, हे सर्व कामं नगरपालिकेले आहेत. देगलूर शहरामध्ये कब्रस्तानला कंपाऊंड वॉल, हिंदू स्मशानभूमीला सुरक्षा भिंत व सुशोभीकरण हे सर्व कामं आमच्या काळात झालेले आहेत. आणि मागच्या 5 वर्षात प्रशासकाच्या पूर्वी जेव्हा काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यांनी जे काही कामं केली ते आपल्या समोर आहेत. वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत 5 कोटी रुपयाचे लाईटचे पूल उभा करण्यात आलेत. त्याच्यावर आतापर्यंत दिवा जळाला नाही किंवा दिवा लागला नाही. त्यावरून त्याने करायचे काम आपल्याला कळते. 30-40 कोटी रुपयाचे रस्ते करण्यात आले आहेत. तुम्ही पत्रकार बांधवांची विनंती आहे की स्वतः जाऊन तुम्ही रस्त्याची एकदा शूटिंग करा आणि ते रस्ते निवडणुकीत दाखवा, म्हणजे आपल्याला कळलं की किती बकाल कारभार आहे. पहिले CC रोड करण्यात आला, 15 दिवसात त्याच्यावर डांबर रोड करण्यात आलं, ते देगलूरकरांनी पाहिलंय. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका जाऊ नये यासाठी देगलूर शहरवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या विकासाची दिशा असलेल्या आणि विकासाची जाण असलेल्या पक्षाला सहकार्य करावं असं मी या प्रसंगी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देगलूर शहराची जनता आमच्या पाठीशी पुरेपूर उभा राहील याची आम्हाला खात्री आहे. आज जो पावसात सुद्धा लोक डोक्यावर खुर्च्या घेऊन कार्यक्रम पूर्ण ऐकला दादाचा, एवढ्या पावसात सुद्धा जागेवरचे लोक हल्ले नाहीत. यावरून देगलूरकरावरती जनतेचा आमच्या पक्षावरचा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो. आपण सर्वांनी तिथली रेकॉर्डिंग केलीच आहे, ते रेकॉर्डिंग सुद्धा आपण प्रसारित करा. अजितदादाची सभा चालू असताना, पाऊस चालू असताना सुद्धा इथे लोक उपस्थित होते, ते आपण सर्वांनी पाहिलंच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं आभार व्यक्त करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा कार्यक्रम प्रसारित केलात, प्रचार केलात. त्यामुळे सगळ्याचे आभार. धन्यवाद.